मनोनी जानते गुरु भजिए तेरे कृत कार्य होइए। जैसे मूल सिंचन साधे शाखा पल्लव संतोषती। प्रस्तुत त्या लेकरांना कुणाला वर सांगता येतं? प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली मुली माऊली महावैष्णव ज्ञानराजांच्या भावार्थ दीपिका किंवा जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो त्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 24वी ओवी आहे। आणि माऊलींनी सांगितलंय की आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल तर प्रत्येक माणूस म्हणून जन्मलेल्या माणसानं कुणाची भक्ती करावी? जानते गुरु भजिए। आपल्या गुरुची भक्ती करायची आहे। गुरुच्या भक्तीत या जगामध्ये दुसरी कोणतीच भक्ती श्रेष्ठ नाही। माऊली गुरुची भक्ती केली तर काय होतंय? माऊली म्हणतात तेने कृत कार्य होइए। त्यावर तुमच्या जीवनामधला परमार्थ सिद्धीला जातो। आणि त्याच्यासाठी माऊलींनी दृष्टांत दिलेला आहे। मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। काय दृष्टांत दिलाय? माझ्या इथं बसलेल्या आई, तुम्ही सगळे माझे वडिला समान आहात। माझी जन्मभूमी आहे। माझं भाग्य आहे की गेल्या 35-40 वर्षापासून इथं बसण्याची, प्रवचन करण्याची तुम्ही सगळेजण संधी देतात। हे खरंच माझं भाग्य आहे। काय दृष्टांत दिला राम मामा? की एखाद्या झाडाला जर फळ यावं वाटत असेल, त्या झाडाला फुलं यावं वाटत असेल, ते झाड मोठं व्हावं वाटत असेल तर त्या झाडाच्या बुडाला पाणी टाकावं का शेंड्यावर जाऊन पाणी टाकावं? एक जण म्हणला खाली पाणी टाकून काय करायचंय, वरी हिरवं दिसाले, वरीच गेलं वरच्या झाडाच्या फांद्याने पाणी टाकून काय उपयोग आहे का? माऊली म्हणतात मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती। शाखा म्हणजे फांद्या, मूळ म्हणजे तुम्हाला कळतंय झाडाची मूळ। मुळाला सिंचन म्हणजे पाणी टाकणं, सोप्या भाषेत सांगायचं। झाडाच्या मुळाला पाणी टाकलं की त्या झाडाची आपोआप ते पाणी कुठं जातंय? वरी जातंय। सगळ्या झाडाला त्याचा फायदा होतो। तसं आपल्या मानवी जीवनाचं कल्याण करायचं असलं तर दुसरं काहीच करू नका, आपल्या गुरुची भक्ती करा। मी दररोज एक मंत्र म्हणतो, दररोज म्हणतो गुरुची आठवण। सकाळी झोपेतून उठलो की पहिलं काम माझं जर काय असेल तर गुरुचं स्तवन करतो। तुम्हाला माहिती आहे गुरुचे काही मंत्र आलेले आहेत, तुम्ही सुद्धा ते शिकले पाहिजेत। ध्यान मूलं गुरुर्मूर्ती, पूजा मूलं गुरुर्पदम्, मंत्र मूलं गुरुर्वाक्यम्, मोक्ष मूलं गुरुर्कृपा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं
केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि। एवढे 3 तरी मंत्र आपण दररोज म्हटले पाहिजे। बरे संस्करण मधला आहे, तुम्हाला अवघड जात असेल तर माऊलींचा सोपा अभंग आहे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचे लेखा कोण गणी राजियाची कांता काय भीक मागे मनाची जोगी सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय होईल त्याला सांगा गोरी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता अवघड आहे का? हे बी अवघड वाटलं तर आदिनाथ उमा बीज प्रगटले मचंद्राला दले समजती मचंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष गहनी प्रती गहनी प्रसाद निवृत्ती तारा ज्ञानमेवा सार चोलविले मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहनी प्रती। अवघड डोळे उठल्याच्या नंतर काहीच करायचं नाही। माझ्या घरामध्ये मला झोलकर नानांनी मोतीराम महाराज त्यांच्या मठावर एक फोटो भेट दिलेला आहे। तो फोटो घरामध्ये आहे, मारुतराव महाराजांचा प्रतिमा आहे आणि त्यांच्या समोर यायचं, डोळे झाकायचे, त्यांची मूर्ती डोळ्याच्या समोर आणायची, कोणताही गुरुवाचा एखादा मंत्र म्हणा एखादा अभंग म्हणा आणि दिवसाची सुरुवात करा। मग काय होत राजी याची कांता काय भीक मागे मनाची जोगी सिद्धी पावी। गरीबाची पोरगी आहे, गरीबाची आहे पण दिसायला फार सुंदर आहे आणि राजाचं मन गेलं त्या पुरीवर आणि राजा म्हणला बायको कोण पाहिजे मला, हीच पोरगी पाहिजे जी पोरगी शेतामध्ये शेण याचीत होती, गवऱ्या याचीत होती, 2-2, 3-3 किलोमीटरवर पाणी आणत होती आणि तिचं लग्न झालं कोणा संग काकू, राजा संग। गरीबी राहिली का? माऊली म्हणतात कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा गुरुजी। गुरु म्हणजे कल्पतरू आहे। कल्पतरू नावाचे झाड आहे, त्या झाडाचे वैशिष्ट्य असं आहे की त्या झाडाच्या खाली आपण बसायचं आणि जी जी काही कल्पना केली ते झाड ते काय करतंय, आपलं मनोरथ पूर्ण करतंय। बसल्या बसल्या म्हणला मला मोतीराम महाराजांची भेट घ्यायची आहे, महाराज लगेच येतात, बोल बापू काय पाहिजे तुला, मला मारुतराव महाराजांना भेटायचंय, बोल काय पाहिजे तुला, लगेच महाराज उभेच, मला पांडुरंगाचं दर्शन पाहिजे, लगेच देव उभा राहतो। जी जी तुम्ही मनात कल्पना केली ती कल्पना कल्पतरू नावाचं झाड पूर्ण करते। मग कल्पना चांगली कराव का वाईट कराव? एक माणूस गेला असा फिरत फिरतच त्याला लागली तहान, पण त्याचं नशीब कल्पतरू झाडाखाली बसला, बसल्या बसल्या म्हणालाय इथं पाणी असतं तर बरं झालं असतं। आता झाड कल्पतरूच होत, लगेच थंडगार पाणी आलं, पाणी पिऊन का बसाव की नाही, म्हणला जेवायला चांगलं असतं तर बरं झालं असतं। लगेच ताट भरूनच आलं मिष्टान्नाच, जेवल्या जेवल्या म्हणालाय जरा आळस चालवणे वाटाले, गादी पलंग असता तर लई बरं झालं, गादी पलंग आला।
म्हणला लईच गरमी आहे गडे, म्हणला कूलर असत तर माणसाची हाव संपत्ती हवे, कूलर असत तर बरं झालं असत, कूलर बी लागलं, म्हणला सगळं खरं आहे, पण पाय दाबायला कोणी असती तर काय दाबाय, पाय दाबायला कोणी असती तर बरं झालं असत. लगेच पाय दाबायला एक सुंदर मुलगी स्त्री आली, पाय दाबायली, एवढ्यावर का बसावती नाही, त्याची बुद्धी फिसकली, म्हणला हे मागं तर आले भूत तर नसेल की, म्हणल्या दत्त म्हणून भूत उगच, म्हणला गळा दाबायचं मारायचं, गळा दाबला संपला. माऊली म्हणतात कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय मुली त्याला सांगा गुरुजी. पण काय मागावं हे ज्ञान आपल्याला कोण देत आहे, आपले गुरु देतात. गुरु आपल्याला काय मागावं हे शिकवतात, लक्षात घ्या. मी याच्या अगोदर सांगितलं आमच्या माता माऊली नव्हत्या, पुन्हा एकदा सांगतो, आपल्या धर्मानं ब्रह्मदेवा किती देव मानलेत, आपण 33 कोटी म्हणतो, पण आता शिकलेले आमच्या प्राध्यापक बदने मॅडम इथं बसल्यात, आमची पुतणी, आता हे शिकलेले जे लोक आहेत ते म्हणतात एवढे कुठे देव असतात का, 33 कोटी देव असतात का, म्हणून आता आपल्या शिकलेल्या पोराला 33 कोटी देव म्हणायचं नाही. आता जर आपल्याला कोणी विचारलं हिंदू धर्मानं किती देव मानले म्हणून, तर 5 देव सांगायचे. किती? 5. कोणते देव? 5. पहिला देव आमच्या धर्मानं सांगितला मातृदेवो भव, दुसरा देव सांगितला पितृदेवो भव, तिसरा देव सांगितला आचार्य देवो भव, चौथा देव सांगितला देवो देवो भव, आणि 5वा देव सांगितला देवो देव अतिथी देव. आमच्या धर्माने सांगितलं या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात पहिला देव कोण असेल, तर इथं बसलेली माझी आई हाच जगातला सगळ्यात मोठा देव आहे. मी म्हणत नाही पुंडलिकांनी भक्ती कुणाची केली माहिती आहे, माय बाप केवळ काशी केले नव जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले पर ब्रह्म उभे केले, तुका म्हणे माय बापे अन अवघी देवाचीच रूपे. पहिला देव कोण आहे? आपल्या घरातली आपली आई पहिला देव. दुसरा देव कोण? तर आपला बाप दुसरा देव. मला बक्कळ ठिकाणी विचारतात बापाला दुसरा का म्हणले, माईला का पहिला म्हणले? कारण बाप लेझिम खेळत येते ना घरला. आता बी तिकडे शाळेकडे जाताना एक खेळूच लागलं रस्त्यात. माय लहानपणी मांडीवर घेते, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये लेकराला मोठं करते, नयनाचा पाळणा करते, हाताची झोळी करते, त्या लेकराला काय माईचं प्रेम आहे बघा. माय जेवायला बसली आहे आणि तेवढ्यामध्ये लेकरू शी करते. माईला तसाच उष्टा हात बाजूला जाऊन धुवावं लागतंय आणि त्याची शी धुवावी लागते. म्हणून शास्त्रानं आईला पहिला देव मानलं. दुसरा देव बाप. मी कशासाठी सांगायलो, आज ज्या ओळीवर मी बोलतोय तो आमच्या शास्त्रानं गौरनाका तिसरा देव सांगितला, आचार्य देवो भव. गुरु हा जगातला कितवा देव आहे? तिसरा देव आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात जाणतेने गुरु भजीजे. आपण कुणाचं भजन करायचे, आपण कुणाची पूजा करायची? गुरुची. आपल्या हिंदू धर्मामध्ये एका पौर्णिमेला आपण गुरुला भेटायला गेलं पाहिजे, त्यांचे पाय धुले पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरु पौर्णिमा साजरी करतात. कधी करतात?
आषाढ महिन्यामध्ये, माहित आहे का? त्याच्यावर मी माझ्या ह्या फोनवर 2-3 व्हिडिओ टाकलेत, गुरुचं महत्व विषद केलेलं आहे. म्हणून गुरु पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या शिष्यांनी गुरुची आठवण करायची आहे. गुरुला अजिबात विसरायचं नाही. आमच्या संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्वाचे 3 देव मानलेत. कोणते कोणते? या जगाची निर्मिती हे आपले तोंड कोणता देव बनवित माय? माणसं निर्माण करायचं काम कोणता देव करतोय? तेव्हा आमच्या हक्कानं सांगितलं बरोबर, ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचं काम काय आहे? माणसाचे मडके घडवायचे, माणसं तयार करायचं काम कोण करतंय? ब्रह्मदेव करतय. इथं बसलेत एक ब्रह्मदेव आमचे, मारुतीरावांचे. दुसरा आमचा देव आहे, सगळ्याचं रक्षण करण्याचं काम करतो. त्या देवाचं नाव काय? विष्णू, बरोबर आहे. आणि पाप झाल्यानंतर 3रा डोळा उघडतय आणि या सगळ्या जगाचा नायनाट करते. पाप झालं की त्या देवाचं नाव काय? तेव्हा इथं सांगितलं, काय नाव आहे? आमचे बाबू महाराजांनी सांगितलं, महादेव. आपले हे 3 देव आहेत, ब्रह्मा, विष्णू. आपल्या संस्कृतीमध्ये गुरुला या 3 देवा इतकं महत्वाचं स्थान दिलंय. हे 3 देव एका तराजूत आणि गुरु दुसऱ्या तराजूमध्ये, तरी गुरुचं पारड जड भरतंय. मी आता गुरुचं स्तवन करताना म्हणलं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री. गुरुलाच ब्रह्मदेव म्हणलंय, गुरुलाच विष्णू म्हणलंय आणि गुरुलाच महादेव म्हणलंय. तुम्ही म्हणता गुरु असं हे 3 देवाचं काय काम करतंय? जेव्हा तुमच्या मनामध्ये ज्ञानाची निर्मिती, विवेकाची निर्मिती, चांगल्या विचाराची निर्मिती होते, तेव्हा गुरु हा ब्रह्मदेवाच्या रूपामध्ये असतो. आणि हे जे सद्गुण निर्माण झालेले आहेत ते नाहीसे होऊ नये याचं रक्षण जेव्हा गुरु करतो, तेव्हा तो विष्णूच्या रूपामध्ये असतो. आणि आपल्या मनातलं अज्ञान, अविवेक, दुर्गुण याचा नायनाट जेव्हा गुरु करतो, तेव्हा गुरु हा कुणाच्या रूपामध्ये असतो? महादेवाच्या रूपामध्ये असतो. शब्द कसा आलाय? गुरु. गु म्हणजे अंधकार, रु म्हणजे नाहीसा करणारा. शब्द उगाच आलेला नाहीये. गुरु हा शब्द कसा आलाय? अंधकार नाहीसा करण्याचं काम मानवी जन्मामध्ये जर कोण करत असेल तर ते कोण करतंय? रामभाऊ, राममामा, गुरु करतात. आणि म्हणून त्यांना गुरु असं म्हटलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या मायावा, ज्याच्या करून जे गुण घेतला त्याला आपण गुरु करायचं. आपल्या इथं गहिनीनाथांच्या तिथं, मला खरं तर आपण नशीबवान आहोत. मी आता पुस्तक करणार आहे रिटायर झाल्यानंतर. गहिनीनाथ महाराजांवर एक मला पुस्तक करायचं. कारण गहिनीनाथ हे आपल्या वारकरी संप्रदायातले आपले गुरु आहेत एक. आणि त्याच गहिनीनाथाच्या ठिकाणी दत्तात्रयाची मूर्ती आहे ना. दत्तात्रयानं किती गुरु केले हो माहिती आहे कुणाला? किती? ऐकणारे सांगणारे लांबच बसलेत, तिचा आवाज पोहोचावा लागेल की. बरोबर आहे. दत्तात्रयानं किती गुरु केले? 24 गुरु केले दत्तात्रयानं. नाथ महाराज सांगतात, जयाचा जे घेतला गुण ते म्या गुरु केला जाण. गुरु सिंहाले अपार पण. बघा काय म्हणलंय ते. नाथ महाराज म्हणतात, ज्याच्याकडून जे गुण घेतला त्याला आपण गुरु करायचं. माझी माय एखादी भांडायचं तिला कळत नव्हतं, शिव्या द्यायच्या आचकट इचकट.
पण शेजारी एखादी किरायेदारानं आली लईच भांडणारी भेटली आणि हिने भांडाय सुरुवात केली की म्हणायचं माय भांडाय शिकविणारी तू माझी कोण आहेस? असला गुरु नाही. ज्याचं समजा एखाद्याला गाता येतंय आणि त्याचं गाणं मी शिकलो तर माझ्यासाठी तू कोण आहे? गुरु आहे. मला आठवण होते इथं बसल्या ठिकाणी गणेश मामांची. आम्ही भजनच करायला आयुष्यातला कित्येक वर्ष त्यांनी विणा घ्यायचा. त्यांचा स्वर अपसूर होता, तेवढा स्वर काही सुंदर नव्हता, पण नित्यनेमानं भजन करायचे. ते वारले, मला राहवलं नाही. त्यांच्यावर एवढा मोठा लेख लिहिला होता, मी पेपरलाही छापून आणला. आमचं काम आहे उद्धवराव, तुम्ही असेल, योगी असेल, ब्रह्मदेव असतील, आपल्याला लिहिता येतं, आपल्याला वाचता येतं, तर आपल्या गावातल्या सद्गुणी माणसांच्या बद्दलचं वर्णन केलं पाहिजे. त्यांच्याकडनं, शंकर मामांच्याकडनं मला आठवतंय की धोतर नेसवायचं काम मी कीर्तन करताना आमच्या अण्णांनी करायचं. शंकर मामांनी मला फेटा बांधायचा आणि कुणतरी एखाद्यानं नेहरू शर्ट द्यायचा आणि मग आपण कीर्तनाला. आता इथं दत्तात्रय बदने आमचे सताळ्याला होते 20 खात्यामध्ये. माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन मी सताळ्याला केलं आणि सगळ्या गावाला सांगू लागले माझा पुतणी आहे, लय चांगलं कीर्तन करते. तर त्या कीर्तनाच्या क्षेत्रातले ते माझे गुरु आहेत. ज्याच्याकडून चांगला गुण घेतलाय की नाही त्या सगळ्याला आपण गुरु करायचं, त्याच्याबद्दल बैमान व्हायचं. ज्याने उपकार केला त्या उपकाराची जर तुमच्या मनात परतफेड नाही राहिली तर काय होतंय सांगू का तुम्हाला? एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. तुम्हाला माहिती आहे की या जगामध्ये सत्यवचनी म्हणून एक राजा हरिश्चंद्र झाला आणि त्याच्यानंतर धर्मराज झाले. धर्मराज वारले आणि वारल्याच्या नंतर ते गेले स्वर्गामध्ये. पण त्यांना देवानं शिक्षा ठोठावली. अक्का काय शिक्षा ठोठावली? म्हणले धर्मराजा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा लबाड बोलला म्हणून सरळ स्वर्गात तुम्हाला जाता येईना. म्हणले थोडं नरकामध्ये थोडं का होईना पण वाकून बघायची तुम्हाला शिक्षा आहे. कुणाला? धर्मराजाला. एकदा लबाड बोलले होते का नाही धर्मराजा? कवा बोलले होते धर्मराजा लबाड? उद्धवराव अश्वत्थामा हतू नरो वा कुंजरो. केव्हा लबाड बोलले होते? अश्वत्थामा मेलाय बाबा म्हणले. हत्ती हाय का द्रोणाचार्याचा पोरगा आहे मला काही माहित नाही, पण अश्वत्थामा मेलाय. माहित होतं का नव्हतं? होतं. पण कृष्णानं सांगितलं एवढं लबाड बोललास तरच युद्ध जिंकता येतंय, नाही तर जिंकता येत. एकदाच आयुष्यामध्ये धर्मराज लबाड बोलले तर त्याला नरकात बघायची काय झाली? शिक्षा झाली. आता तुम्ही मी डोळे झाकून बंद करून बघायचं आपण जन्मामध्ये किती वेळेस खरं बोलतो. आणि हे मोबाईल तर असं आलंय, देवकर पाटील असलं तर माणूस म्हणतं इथं लाव शाळा तुझी. खरं सांगा आपण किती लबाड बोलतो. धर्मराज एकदा लबाड बोलले तर त्यांना शिक्षा काय झाली? नरकामध्ये वाकून बघायचं. धर्मराज गेले स्वर्गाच्या दरवाजावर, नरकामध्ये वाकून बघितलं, मध्ये काय दिसलं हो? तर तिथं 2-3 दृश्य दिसले धर्मराजाला. कोणते कोणते? काही माणसं मेलेले आहेत. त्या मेलेल्या माणसाला वाघ सिंह त्या मेलेल्या माणसाचे मड्याचे काय खायले? तर मांस खाले. आणि एक दृश्य असं दिसलं की माणूस मेलाय आणि त्याचं मड पडलंय आणि त्या मेलेल्या माणसाला भूक लागली तर ते मड स्वतःच मड स्वतःच खाल्ले. लक्षात आलं? मी मेलो तर माझं मड कोण खाले? वाघ सिंह कोले खाले. ठीक आहे, पण मी मेलोय आणि माझं प्रेत मीच खालोय, माझं प्रेत दुसरे कोणीच खायना झाले. धर्मराजाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. काय म्हणाले? एक मड असा आहे, एक प्रेत असा आहे की त्याला वाघ सिंह हे सगळे खायलेत,
पण दुसरं एक प्रेत असा आहे ज्याला वाघावी दुंकून बघना, कुत्रे कोले लांडगे कोणीच बघना म्हणले, त्याचं मळ तेच खाले. असं का? यमराजा या प्रश्नाचं उत्तर द्या मला. तेव्हा यमराजानं उत्तर दिले. लक्षात ठेवा सगळेजण. यमराज म्हणाले, धर्मराजा या ठिकाणी स्वतःच प्रेत स्वतः खायले ते माणूस आणि ज्याचं प्रेत दुसरे जनावर खायले त्या माणसामध्ये काय फरक आहे सांगतो. म्हणले ज्याचं प्रेत जनावर खायले तो माणूस थोडा उपकार करणाऱ्याबद्दलच थोडा लय त्याच्या मनामध्ये उपकाराची चांगली भावना होती. पण ज्यानं स्वतःच प्रेत स्वतःच खाल्लंय त्या माणसाने एवढं पाप केलंय म्हणले लहू महाराज की ज्यानं आपल्यावर उपकार केला त्या उपकारा करणाऱ्यावरच बदलले. आणि जे उपकारा करणाऱ्यावर बदलतात धर्मराजा त्याची अवस्था अशी होते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जयाचा जो मी घेतला गुण, ज्याच्याकडून जे तुम्ही मिळवलंय नाथ महाराज म्हणतात त्याला तुम्ही गुरु मानलं पाहिजे. गुरुचे किती प्रकार सांगितले लहू महाराज? शास्त्रामध्ये प्रल्हाद महाराज गुरुचे 4 प्रकार आहेत. किती? लक्षात ठेवा. गुरुचे 4 प्रकार आहेत. एकाला म्हणतात गुरु, दुसऱ्याला म्हणतात सद्गुरु, तिसऱ्याला म्हणतात श्री गुरु आणि चौथ्याला म्हणतात जगद्गुरु. लक्षात आलं का? गुरुची व्याख्या वेगळी आहे, सद्गुरूची व्याख्या वेगळी आहे, श्रीगुरूची व्याख्या वेगळी आहे आणि जगद्गुरूची व्याख्या वेगळी आहे. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे आपल्याला चलत चलत जे काही व्यवहारातलं म्हणा कोणतरी उपदेश करतो त्याचं नाव मार्ग दाखवतो. नावाड्या काय करतो? ह्या तीरावरून त्या तीरावर नेऊन सोडण्याचं काम करतो, त्याला गुरु म्हणायचं. सद्गुरु म्हणजे काय? जो सत्याचं ज्ञान करून देतो त्याला म्हणायचं सद्गुरु. आणि तिसऱ्या क्रमांकावर येतात त्याला म्हणायचं श्री गुरु. गुरुच्या नंतरची पदवी सद्गुरूची आहे आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जो आहे त्याला काय म्हणायचं? श्री गुरु. म्हणून तुका बघा ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगामध्ये काय शब्द आलाय? श्री गुरु सारिखा असता पाटीला का. गुरु सारखं म्हणाय नाही, सद्गुरु सारखं म्हणाय नाही. माऊलींनी काय म्हटलंय? श्री गुरु सारिखा असता पाटी राखा, इतरांचे लेखा कोण गणी. आपल्या हिंदू धर्मानं किती जगद्गुरु मानले रामकिशनराव? जरा व्हिडिओ बघत जा. 530 व्हिडिओ टाकलेत मी देवकरच्या ग्रुपवर. किती? 530. आता उद्याचा व्हिडिओ आजच टाकलाय. उद्या काय आहे कोण ऐकलंय का? उद्या काय आहे माहित आहे कुणाला? उद्याचा दिवस कशासाठी प्रसिद्ध आहे माहित आहे का? काही नाही, महाराजांनी पैसे द्यायचे, कीर्तनात येऊन बसायचं, मान हलवायची, कीर्तन संपलं की निघून जायचं. असं करू नका. ऐकण्यासाठीच हे सगळं काही उपद्व्याप चाललेला आहे. उद्या आद्य शंकराचार्यांची जयंती आहे. उद्या नाही. त्याचा व्हिडिओ आता जा तुमच्या देवकरच्या आपल्या ग्रुपवर. तुम्हाला मी 35 मिनिट बोललोय. जगद्गुरु शंकराचार्य म्हणजे कोण आहे त्याच्यावर मी येणारच आहे, वेळ आपल्याकडे कमी. गुरुचे 4 प्रकार आहेत, लक्षात ठेवायचं. गुरु, सद्गुरु, श्री गुरु आणि ब्रह्मदेवजी. चौथा कोण आहे? जगद्गुरु. हिंदू धर्मानं किती जगद्गुरु सांगितले? नाही. विश्वंभरराव नाही, 3 सांगितले. जगद्गुरु किती आहे? 3 आहे. गुरु 4 सांगितले नाही. गुरुचे 4 प्रकार: गुरु, सद्गुरु, श्री गुरु, जगद्गुरु. हे 4 गुरुचे प्रकार. जगद्गुरु किती आहेत असं मी प्रश्न केला. जगद्गुरु 3 आहेत. कोणते कोणते आहेत? आपल्या हिंदू योगीराजने सांगितलं. शंकराचार्य 1, कृष्ण परमात्मा 1, तुकाराम महाराज 1. आता प्रमाण असंही सांगावं लागेल ना. पहिला जगद्गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्ण.
वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे। पुढे मी म्हणायची गरज आहे का? कृष्णं वंदे जगद्गुरु। पहिला जगद्गुरु कोण आहे? भगवान श्रीकृष्ण, आपल्या हिंदू धर्मानं मानलेला आहे। दुसरे जगद्गुरु कोण आहेत? आता योगीराजनं सांगितलं, आद्य शंकराचार्य हे आपल्या हिंदू धर्मातले दुसरे जगद्गुरु आहेत। शंकराचार्याबद्दल कधी ऐकलंय का? शंकराचार्यांचं आयुष्य किती होतं? केवळ 32 वर्षाचं आयुष्य आहे शंकराचार्याचं। माऊलींचं आयुष्य किती आहे? केवळ 22 वर्षाचं आयुष्य आहे। शंकराचार्यांचा जन्म कधी झाला? इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये। माऊलींचा जन्म कधी झाला? इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये। म्हणजे शंकराचार्यांना या भारतामध्ये जन्म घेऊन 1300 वर्ष झाली। किती? 1300 वर्ष। आज जे आपण म्हणतो बघा, महायोग पीते तटे भीमवत्या वरं पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य दृष्टान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। हे पुन्हा म्हणले आद्य शंकराचार्यांचं पांडुरंगाष्टक आहे। आद्य शंकराचार्यांनी आपल्या हिंदू धर्माचं पुनर्जीवन केलंय। अहो, या शंकराचार्यांचा आदर माऊलींनी व्यक्त केला महाराज ज्ञानेश्वरीमध्ये। एक ओवी लिहिली शंकराचार्यावर माऊलींनी। कोणती ओवी आहे? भाष्यकारा ते वाट पुसतो। ऐकले ना? हो, व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते। भाष्यकार कोण आहे? भाष्यकार म्हणजेच आद्य शंकराचार्य। काय तुम्हाला सांगावं, आता सांगत नाही, घरी गेल्यास व्हिडिओ ऐका म्हणजे लक्षात येईल शंकराचार्य केवढा मोठा माणूस। लक्षात येईल तुमच्या। आपल्या हिंदू धर्मामध्ये वेद म्हणजे काय? यज्ञ चालले होते, गायीला कापणं चाललं होतं आणि म्हणजे अनिष्ट प्रथा वाढलेल्या होत्या। आणि भारतामध्ये बौद्ध धर्माचा बोलबाला व्हायला लागला होता। सगळीकडं सम्राट अशोकानं अनेकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता। त्यावेळेला शंकराचार्याचा जन्म झाला आणि या शंकराचार्यांच्या आई आणि वडिलांनी शंकराची भक्ती केली होती, महादेवाची। आणि महादेव प्रसन्न झाले होते आणि भक्तीवर प्रसन्न होऊन म्हणले होते, माय बाबा तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, तुम्हाला एक मी मुलगा देणार आहे। पण तुम्हाला मुलगा कसला पाहिजे सांगा? सर्वज्ञानी पाहिजे का जास्त आयुष्यवाला पाहिजे? काय पाहिजे तुम्हाला? आपण काय म्हणलं असतं? आपले मायबाप काय म्हणले असते? 100-200 वर्षे जगायचं पोरग दे। काय म्हणले होते महादेव? जास्त आयुष्य त्या तुझ्या लेकराला देऊ का ज्ञानी देऊ? काय ज्ञान देऊ का आयुष्य देऊ? आर्यांबा नावाची आई त्यांची, शिवगुरु नावाचे वडील त्यांचे, दोघांनी हात जोडले आणि महादेवाला म्हणाले, देवा अहो कमी आयुष्य असले तर काय फरक पडते, पण असा पोरगा द्या, असा पोरगा द्या की ज्याच्या ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे। आणि मग महादेवांनी तथास्तु म्हणलं आणि पोराचं नाव त्यांनी आपल्या महादेवावरूनच काय ठेवलं? शंकर ठेवलं। महादेवांनी त्याला आयुष्य किती दिलं शंकराचार्यांना? फक्त 26 वर्ष। म्हणले तुमचं पोरग फक्त 26 वर्ष जगेल। तथास्तु। पण व्यासांनी शंकराचार्यांचं काम बघितलं। महर्षी व्यास म्हणाले, हे शंकराचार्यजी तुमचं काम खूप मोठं आहे। आणि ब्रह्मसूत्रावर जेव्हा शंकराचार्य बोलत होते तर व्यास ऐकायला येऊन बसायचे। एवढा अधिकारी पुरुष शंकराचार्य। आणि व्यासांनी शंकराचार्यांना 6 वर्षाचं आयुष्य वाढवून दिलं
आणि 26च्या ऐवजी शंकराचार्य किती वर्षाचे झाले? 32 वर्षाचं आयुष्य लाभ. खरं सांगू तुम्हाला, गाव असू द्या, देश असू द्या, आपला देश जेवढा चांगला आहे, युट्यूबवर टाकायलोय मी, जगात सगळीकडे जाणार आहे, जबाबदारीने बोलायलोय, आपला देश जेवढा चांगला आहे तेवढाच आपला देश वंगळावी आहे. आपल्या माणसाची किंमत आपल्या माणसाली कळत नाही. कवर कळत नाही बाबूस? माणूस जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही. मोतीराम महाराज जिवंत असेपर्यंत किती कळाले मला माहित नाही. गोपीनाथराव मुंडे किती कळाले माहित नाही. मारुतराव महाराज किती कळाले माहित नाही. तुम्हाला माहित आहे, विवेकानंदांना शिकागो परिषदेला जायचं होता, तर या देशातल्या सगळ्या लोकांकडे हात पसरले, अहो मला अमेरिकेला जायचंय, हो मदत करा, मला मदत करा. कुणीच मदत करायला तयार नाही. ती नरेंद्राचा वेगळाच, विवेकानंदावर मी व्हिडिओ टाकलेलेच आहेत, मी त्याच्यात विस्तार करत नाही. माऊली कळाले का? माऊली, ज्ञानेश्वर माऊली कळाले का? त्यांच्या मधुकरी मागताना पीठ मातीत कालवलं की नाही, नको तेवढ्या शिव्या दिल्या, कळाले का? आज त्यांच्या नावावर आपण जगायलो. शंकराचार्यांचं तुम्हाला सांगतो, वेळ आपल्याकडं. जगद्गुरु का म्हणतात शंकराचार्यांना? त्याबद्दल शंकराचार्य पहिल्या वर्षी त्यांना 2 भाषा येत होत्या. शंकराचार्य कोणत्या राज्यात जन्मले? केरळ राज्यामध्ये जन्मले. कोणत्या राज्यामध्ये? केरळ. पहिल्या वर्षी रामकिशनराव त्यांना मल्याळम भाषा येत होती, संस्कृत भाषा येत होती. वयाच्या कितव्या वर्षी? पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी वेद उपनिषदांचा अर्थ सांगता येत होता. तिसऱ्या वर्षी लेखनाला प्रारंभ केला आणि 7व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. संन्यासही कसा घेतला तेवढी कथा सांगतो. वेळ किती आहे मला माहित नाहीये आणि थांबणार. ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला केरळमध्ये, त्यांच्या गावाला लागून पूर्णा नावाची नदी आहे. कोणती? आपल्याकडे जशी पूर्णा नदी आहे ना, तशी त्यांच्या गावाजवळ पूर्णा नावाची नदी आहे. आणि त्यांची आई दररोज त्या पूर्णे नदीमध्ये आंघोळीला जायची. एके दिवशी 7 वर्षाचं बाळ आईच्या जवळ आलं. आईला म्हणाला, अगं आई मला संन्यास धर्म स्वीकारायचा आहे. आई मला संन्यास धर्म स्वीकारायचा, मला परवानगी दे ना गाई, मला परवानगी दे ना गाई. कोणती आई लेकराला आपल्यापासून लांब जायला परवानगी देईल का? आमची माय 4 दिवस झाले इथं आली, तेव्हापासून तिचं लक्ष सारखं माझ्याकडे असेल की आता आज रामकिसन आई आहे. आईनं लेकराला काही परवानगी दिली नाही. म्हणली, बाळा तुला मी काही संन्यास धर्म स्वीकारू देणार. आता करावं काय? शंकराचार्यांनी काय केलं बघा. त्या पूर्णा नदीच्या पाण्यामध्ये गेले. पूर्णा नदीच्या पाण्यामध्ये गेले, तेवढ्यामध्ये एक मगर आली. मगर कळते ना? आता तुम्ही रामायणामध्ये ती गजेंद्र मगर नेहमीच ऐकली. तिला काय म्हणतात मगरीला? सुसर म्हणतात का? सुसर मगर. त्या मगरीनं शंकराचार्याचा पाय धरला आणि पाय काही सोडायला तयार नाही. आई काठाला उभी होती. शंकराचार्यांना आईला आवाज दिला, आई मगरीनं माझा पाय धरलाय, सोडीना झाली आहे, माय कसं करू? माय म्हणली, बाळा आता र मग. म्हणले, आई मगर म्हणाली, संन्यास धर्म स्वीकारला तरच सोडते, नाही तर गिळून घेते. कसं करू सांग? काय म्हणाली मगर? संन्यास धर्म स्वीकारला असतं सोडते, नाहीतर गिळून घेते. माय म्हणली, माय काय धर्म स्वीकारायचे ते स्वीकार रे बाबा, पण ये माय बाहेर. पण बा माझ्या 2 अटी आहेत, त्या अटी पूर्ण केल्याशिवाय मी काही तुला परवानगी देणार नाही. फार सुंदर आहे खरंच, आपण वाचलं पाहिजे. फार सुंदर आहे बघा. कोणत्या 2 अटी आहेत? पहिली अट आहे, मी जेव्हा जेव्हा तुला वाहक मारीन तवा तवा कुठं बी असला असतं तुला यावं लागेल.
आणि दुसरी आठ, मी मेल्यावर माझ्या चित्तला अग्नी तूच द्यावा. शंकराचार्य म्हणले तथास्तु आई, ठरलं. तो कवाही आवाज दे, कुठेही राहू दे, हे पोरग तुझ्या जवळ यायला तयार आहे. तुम्हाला सांगतो मी, तर किती त्यांचं वर्णन आहे. द्वारकेला एक त्यांनी पीठ तयार केलंय. हे 4 धाम जे आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी पीठ तयार केलंय. खूप मोठं काम आहे, म्हणून माऊलींनी त्यांना गुरु केलंय. भाष्यकारा ते वाट पुसतो, सोपं काम नाहीये. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी प्रस्थानत्रयीवर लेखन सुरू केलंय. माऊलींनी 16व्या वर्षी तयार केलंय. शंकराचार्यांचा अधिकार कमी आहे का? शंकराचार्य कुठं होते? केदारनाथच्या जवळ समाधी अवस्थेमध्ये बसलेले. आणि आईनं आवाज दिला, शंकरा कुठायसी रे बाळा. समाधीमध्ये बसल्या बसल्या लेकराला आईचा आवाज ऐकू आला. हो, लेकराला आईचा आवाज ऐकू आला. समाधी सोडली. शंकराचार्य गावाकडे आली. आईचं दर्शन घेतलं. आई म्हणले, बाळा मला विष्णूचं दर्शन घडव रे माय. काय अडचण आहे म्हणले आई. डोळे झाकले, विष्णू साक्षात, विष्णूचं दर्शन घडवलं. आई म्हणली, बाळा मी आता कृत्य झाले रे, आता मला जगायचं नाही, तुझ्या समोर माझं आता मला हे जग सोडायचं. आई वारली. आई वारली म्हणून कळाल्याबरोबर शंकराचार्य ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलेले. आणि संन्यासाचा असा नियम आहे, एकदा संन्यास धर्म स्वीकारला की त्यानं स्त्रीला स्पर्श करायचा नसतो. त्यानं जे काही शिजवलं असेल ते दुसऱ्यानं खायचं नाही, दुसऱ्याचं त्यानं खायचं नाही. चातुर्मासाशिवाय 3 दिवसाच्या नंतर एका ठिकाणी राहायचं नाही, असे काही नियम आहेत संन्यासाचे. आणि मग आता आई तर वारली, आणि आईचा अंतविधी तर पुन्हा करायचा ठरला होता. आणि तिथं जमलेले सगळे ब्राह्मण म्हणले, तुम्हाला तुमच्या आईच्या प्रेताला हात लावता येणार नाही. म्हणले का? तुम्ही संन्यास धर्म स्वीकारलाय आणि आपला धर्म सांगतो की संन्यासानं आई असो की कुणी असो तिच्या शरीराला स्पर्श करायचा नाही. काय म्हणावं शंकराचार्यांनी? काय म्हणावं शंकराचार्यांनी? शंकराचार्य म्हणाले, मातु परमदैवतम. प्रसिद्ध वाक्य आहे, लक्षात घ्या. मोठ्या माणसांचे वाक्य फार मोठे असतात. जसे भगवान श्रीरामचंद्रांचं वाक्य आहे, तुम्हाला माहिती आहे. लंका बघायला गेले वानरांच्या सहित, आणि वानर म्हणाले, देवा अहो एवढी सोन्याची लंका आहे, काय चांगली लंका आहे. म्हणले, कशाला जायचंय त्या पडक्या अयोध्येमध्ये, इथंच राहू की. कोण म्हणले? वानर. कुणाला म्हणले? रामाला. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणाले होते, जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी. अरे रामनरांनो, अरे लक्ष्मणा, एक गोष्ट लक्षात ठेव. माणसाच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये जननी म्हणजे माझी आई, आणि जिथं मी जन्माला आलो ती जन्मभूमी मला कशापेक्षा श्रेष्ठ आहे? स्वर्गादपि गरीयसी. प्रसिद्ध वाक्य, किती 1000 वर्षापूर्वीच. तसं शंकराचार्यांचं हे वाक्य आहे, मातु परमदैवतम. या जगामध्ये ऐका म्हणले त्या सगळ्या ब्राह्मणांना, जगामध्ये सगळ्यात मोठा देव जर कोण असेल तर माया ही आई आहे. आणि मला माझ्या आईची अंतविधी करण्याचा मी माझ्या माईला शब्द दिलाय. माझ्या आईची अंतविधी जर मला करू देणार नसाल तर जमणार नाही. मी माझ्या आईची अंतविधी केल्याशिवाय राहणार. आता गावातले लोक, भावकीतले लोकांनी काय लागते? ऐकतोस का नीट? असतील म्हणजे कोणता चार्यन काय ऐकायचंय का? नीट ऐक. एक बी पाकडू इथं थांबणार नाही म्हणजे तुझ्या माईच्या मळ्याजवळ. शंकराचार्य म्हणजे तुमची इच्छा, एकटा माईची अंतविधी करतो, पण मी माझ्या आईला शब्द दिलेला मी वापस घेणार नाही.
माझे माय बाप हो, माझे माय बाप हो, सगळे तिथले सगळे निघून गेले हो, सगळे निघून गेले. एकही त्या ठिकाणी थांबला नाही. चला, अहो त्या शंकराचार्यांनी जगामध्ये हिंदू धर्माचा डंका वाजवला. त्या शंकराचार्यांच्या आईची अंत्यविधी करताना एकही माणूस जवळ नाहीये. काय वाटलं असेल मनाला विचार करा. शंकराचार्यांनी स्वतःच्या आईचं प्रेत उचललं, स्वतःच्याच घराच्या अंगणात चिता रचली आणि आपल्या आईच्या चितेला आईने दिला. आजही ते कामाडी नावाचं गाव आहे केरळामध्ये. तुम्ही जर कधी गेलात तर त्या गावामध्ये कोणताही माणूस मेला की त्याला कुठं जाळते? अंगणातच जाळते. शंकराचार्यांची परंपरा आहे. आज जर तुम्ही केदारनाथला गेला तर केदारेश्वराच्या पाठीमागे आमची आई जाऊन आली आहे. आम्हाला कुठं घडलं नाही अजून, चारधाम करून आली आहे ती. तर केदारेश्वराच्या पाठीमागच शंकराचार्यांची समाधी आहे आणि त्या गादीवर जी बसतात ते शंकराचार्याच्या वंशातलेच रावल नावाचे नंबूद्री ब्राह्मण त्या ठिकाणी बसतात. मला सांगायचंय काय की शेवटी जगाला तत्वज्ञान सांगणारे किती ग्रंथ लिहिले हो शंकराचार्यांनी, सांगता येणार नाही, त्याची संख्या सांगता येत नाही, एवढे ग्रंथ लिहिले. आज हिंदू धर्म जो काही आज आहे, मला वाटतं त्याचं 90% श्रेय कुणाला द्यावं लागेल? जशी आज माझ्या समोर ज्ञानेश्वरी आहे नाही, या ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरीचं रूप नंतर देण्याचं काम कुणा केलं? संत एकनाथ महाराजांनी केलं का नाही? नाही तर कुणावी काही बी वया गोष्टील्या होत्या मध्ये केलं केलं. तसंच हिंदू धर्माचं झालं होतं. त्या हिंदू धर्मामध्ये पंथभेद होते. त्यांनी सांगितलं शंकराचार्यांनी फक्त हिंदू म्हणून तुम्ही आहात का नाही, फक्त 5 देवाची पूजा करायची. शंकराचार्यांनी पंचायतन सांगितलं उद्धवराव, फक्त 5 देव सांगितले नो महाराज शंकराचार्यांनी. कोणते? लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलं गणेशाला माना, त्यांनी सांगितलं विष्णूची पूजा करा, त्यांनी सांगितलं शंकराची पूजा करा, त्यांनी सांगितलं देवीची पूजा करा आणि त्यांनी सांगितलं सूर्याची पूजा करा. 5 देव त्याला पंचायतन म्हणतात. आणि 3 प्रस्थान त्रयी कशाला म्हणतात? त्यांनी उपनिषदावर लिहिलं, त्यांनी भगवद्गीतेवर लिहिलं आणि त्यांनी आणखीन ब्रह्मसूत्रावर लिहिलं, त्याला प्रस्थान त्रयी म्हणतात. तर एवढं मोठं काम करणारे जे शंकराचार्य ते आपल्या धर्मामध्ये दुसरे जगद्गुरु आहेत. मी विषयांतर केलेलं नाहीये, तुम्हाला थोडा नवीन विषय कळावा म्हणून थोडं शंकराचार्य, उद्या जयंती आहे त्यांची म्हणून थोडासा विषय घेतला. काल मी तुम्हाला माहिती आहे अक्षय तृतीयावर फार विस्ताराने व्हिडिओ टाकलेला होता. बसवेश्वरावर का टाकला होता? काल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती होती, त्यांच्यावर व्हिडिओ टाकला होता. उद्या शंकराचार्यावर टाकलेला आहे. दररोज माझं ठरलेलं असतं 365 दिवसात तुम्हाला कोणत्याही माणसावरची माहिती पाहिजे असली रामकृष्ण बदने हे युट्यूबवर नाव टाकायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळते. हे सगळं पुण्य माझ्या आई वडिलांचं आहे. हे सगळं काही मी जे करतोय ते तुम्हा माय बापांचा आशीर्वाद आहे. हे जे काही सगळं मला करता येतं त्यासाठी माझे गुरुवर्य मारुतराव महाराजांनी लहानपणी मला तिथं बसून म्हणायचे वाच रामायण, सांग रामायण, थोडस ब्रह्मदेव या सगळ्या लोकांकडे एकदा फिरवा. आणि या ठिकाणी मी आता सेवेला पूर्णविराम देणार आहे, जास्तीचा वेळ झालेला असल्यामुळे. बरोबर आहे लोमारा? एवढ्या पद्धतीनं. आणि तिसरे जगद्गुरु कोणते मानले मग लो महाराज? तुकाराम महाराज जगद्गुरु तुकया, अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा हेतो निरोबा यांनी सांगितलं की या जगामध्ये तिसरे जर जगद्गुरु कोण असतील तर संत तुकाराम महाराज आहेत. म्हणून एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की गुरुचे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये जगद्गुरु 3 होऊन गेलेले आहेत. आणि आता देवाने एकूण किती अवतार घेतले? 10 अवतार घेतले. आणि हे जे 10 अवतार घेतलेले आहेत ते 10 अवतार कोणते आहेत? तर पहिला 2 जलचर, 2 भूचर, 2 जाऊ